हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. लग्नामध्ये आयोजित केलेला भोजन समारंभ खरोखरच आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आहे का? याच संदर्भातली एक गोष्ट माझ्या मित्रानं मला सांगितली. त्यानं सांगितलं की नुकतेच ते एका जैन कुटुंबाच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेले होते. स्वागतद्वारावर गुलाबाची फुलं, मँगो शेक, सुकामेवा देऊन सगळ्यांचं स्वागत करण्यात येत होतं. मैदानात आत गेल्यानंतर एक अप्रतिम दृश्य दिसत होतं. ऑर्केस्ट्राचे आवाज चहूबाजूंनी घुमत होते. इव्हेंट मॅनेजमेंटची झलक सर्वत्र दिसत होती. वर वधूला गेटपासून स्टेजपर्यंत आणण्यासाठी भव्य तयारी करण्यात आली होती. रथ, नर्तक आणि गायकांची संपूर्ण टीम तयार होती. त्यांनी वर वधूला मैदानाच्या मध्यभागी हार घातल्यानंतर स्टेजवर आणलं. तो म्हणाला, आम्ही सर्व थकलेले आणि भुकेले होतो, त्यामुळे आम्ही स्टार्टर्सकडे गेलो. पण त्याचवेळी एका बाजूने मोठ्यानं बोलण्याचे आवाज ऐकू आले. त्या मित्रांनीही गुपचूप प्लेट बाजूला ठेवली आणि त्या दिशेनं गेला. तिथं एक वेगळंच दृश्य होतं. पांढरं धोतर आणि कुर्ता आणि खांद्यावर क्रीम रंगाचा दुपट्टा घेतलेले सुमारे 65 वर्षाचे एक वृद्ध गृहस्थ मुलीच्या कुटुंबियांना आणि केटरर्सला रागारागानं काहीतरी सांगत होते. ते वारंवार म्हणत होते, आम्ही जेवणार नाही, आधी हा मेनू काढून टाका किंवा हे जेवण हटवा, आम्ही लग्नाला आलो आहोत, निकाहाला नाही. अचानक मित्राची नजर फूड स्टॉलवर गेली. तिथे लिहिलं होतं व्हेज बिर्याणी, ग्रीन कबाब, व्हेज कोरमा, दही कबाब, व्हेज हंडी बिर्याणी, पनीर मुसल्लम, मँगो जोश आणि असं बरंच काही. ते वृद्ध खूप संतापले होते. ते म्हणाले, आधी मला सांगा बिर्याणी आणि कबाब म्हणजे काय, मग आम्ही खाऊ. मांस वापरून बनवलेल्या पदार्थांना बिर्याणी आणि कबाब म्हणतात, मग अशा नावाचे पदार्थ आपण कसे खाऊ? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही नव्हतं. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. केटरर्स गोंधळले. एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. एका बाजूला केटरर्सची मनमानी आणि समाजात वाढत चाललेली आंधळी पाश्चिमात्य संस्कृती होती. लोक भव्यतेनं प्रभावित होत होते. दुसऱ्या बाजूला मुलीचे कुटुंब हात जोडून विनंती करत होते. या सगळ्यामध्ये तो वृद्ध गृहस्थ मात्र धर्म, संस्कृती आणि आहाराच्या परंपरेबाबत ठाम उभे होते. आता त्यांचा आवाज आणखीन तीव्र झाला होता. त्यांनी पुन्हा विचारलं, मला सांगा, आम्ही लग्नाला आलो आहोत की निकाहाला? तेव्हा ही परिस्थिती जास्तच बिघडू लागल्यानं माझे काही मित्र त्या केटरर्सला त्या स्टॉलवरचे बिर्याणी कबाब असे शब्द असलेले स्टिकर्स काढून टाकायला सांगितले. तेव्हा त्या वृद्धाचा राग शांत झाला आणि ते बसून जेवायला तयार झाले. त्या वृद्धाच्या शब्दांमुळे उपस्थित सर्वांना एक गोष्ट समजली की कबाब आणि बिर्याणी हे शब्द मूळतः मांसाहारी पदार्थांसाठी वापरले जातात. केटरर्स काहीही नावं देतात, पण आपण मेनू ठरवताना आपले समाज आणि संस्कृतीचाही विचार केला पाहिजे. अनेकदा लोक नकळत हे करतात. आपण सर्वांनी विचारपूर्वक पुढे गेलं तर बदल नक्कीच घडू शकतो. जर तुम्हाला माहीत नसेल तर हेही जाणून घ्या. बिर्याणीचा अर्थ मूळतः मांस आणि मसाल्यांनी बनवलेला पदार्थ असा आहे. कबाब हा फारसी शब्द आहे. त्याचा अर्थ शिजवलेलं मांस असा होतो आणि कोरमा म्हणजे भाजलेलं आणि शिजवलेलं मांस. आता तुम्हीच विचार करा, अशा नावांचा वापर भारतीय शाकाहारी पदार्थांसाठी करणं योग्य आहे का? जेव्हा नावच असं असेल तर आपल्या मनावर त्याचा काय परिणाम होईल? आत्तापर्यंत तरी हे आपल्या नियंत्रणात आहे. नाहीतर भविष्यात आपण लग्नाला जाऊन फक्त मांसाहारी पदार्थच खाणार. नवीन पिढी शाकाहार विसरून जाईल, कारण आपणच त्यांना तसं देत आहोत. सर्व केटरर्सला सुद्धा एक विनंती आहे, त्यांना अशी नावं देण्यापासून आपण थांबवलं पाहिजे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सुद्धा याबाबत विरोध नोंदवला पाहिजे. आपल्या एका छोट्याशा प्रयत्नामुळे समाजाला मोठ्या चुकीच्या प्रवाहापासून आपल्याला वाचवता येईल. कृपया हा विचार सर्व थरापर्यंत जाऊ द्या. आपल्या एका छोट्याशा प्रयत्नामुळे खूप मोठा बदल घडून येऊ शकतो. काय पटतंय ना? यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.